सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात। यातील काही व्हिडिओ मनोरंजक तर काही व्हिडिओ खूप धक्कादायक, भीतीदायक असतात। सध्या असाच एक अतिशय भीतीदायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। काय घडला प्रकार पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक वृद्ध व्यक्ती चक्क जळत्या चितेच्या बाजूला जाऊन झोपलाय। ज्या स्मशानभूमीत गेल्यानंतर लोकांना 2 दिवस नीट झोप लागत नाही, त्या स्मशानभूमीत वृद्ध रात्रीच्या काळोख्यात अंगावर पांघरून घेऊन मस्त झोपी गेलाय। हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर अनेकांमध्ये भीतीचा थरकाप उडवलेला आहे। हा धक्कादायक व्हिडिओ सध्या चर्चेत आलेला आहे। स्मशानभूमीत गेल्यानंतर अतिशय भयानक वाटतं। तिथे जातानाही अनेकांचे पाय भीतीने थरथरतात। इतकी भयानक परिस्थिती असतानाही हा वृद्ध तिथे कसा काय झोपला असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान वृद्धाला तुम्ही असे का झोपले असे विचारलं असता त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून तुमच्याही डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही। हे दृश्य खूप विचित्र आणि भावनिक वाटेल, पण हे सत्य आहे। वृद्धाची अवस्था अशी झाली आहे की त्याला डोकं लपवायलाही जागा नव्हती। थंडीने थरथर कापणाऱ्या या वृद्धाकडे पर्याय उरला नसल्यानं तो जळत्या चितेजवळ झोपू लागला। व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की स्मशानभूमीत एका जळत्या चितेच्या शेजारी एक वृद्ध व्यक्ती झोपलाय। अंगावर पांघरून घेऊन तो आरामात पडून आहे। विशेष म्हणजे तो स्मशानभूमीत एकटाच असल्याचं दिसतंय। स्मशानभूमीत एकटाच झोपण्यामागचं कारण म्हणजे जळत्या चितेतून निघणारी उष्णता, ज्यामुळे त्याला थंडीपासून आराम मिळतोय। पण इतक्या भीतीदायक ठिकाणी एकटा वृद्ध झोपल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। दरम्यान ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरने असं लिहिलंय की उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती जळत्या चितेच्या पातळीवर पडून आहे। त्याला मी असं का करताय असं विचारलं असता तो म्हणाला, मला थंडी वाजत आहे। त्या व्यक्तीनं पुढे लिहिलं की गरिबी आणि असहाय्यतेचे हे चित्र सरकारनं नक्कीच पाहावं।